नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचं मार्केट एकदम थोडंफार साईडवेजच होतं। स्टार्टिंगला फक्त मोमेंट आले आपल्याला अपसाईड, त्यानंतर मार्केट त्याच ठिकाणी अप डाऊन करत राहिलं। त्यामुळे आज आपल्याला स्टार्टिंगलाच ट्रेड घ्यावा लागला आणि आपण आज काल घेतलेला शक्ती पंपमधला एक शेअर्स होते ते आपण विकून टाकले आणि त्या ह्याच्यातून पोझिशनमधून एक्झिट झालो। आज देखील आपण जिओ फायनान्समध्येच ट्रेड घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 800 रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे। तर चला बघूया तो ट्रेडचे 9:50 आणि आपण ऑलरेडी शक्ती पंपचे शेअर विकून टाकलेले आहेत। आणि आता आपण इथे बघू शकतो की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ह्यामध्ये शेअर वर ओपन जाऊन एक चांगली रेड कॅन्डल बनवली आणि त्यानंतर छोटा कॅन्डल करून तो वर गेला आणि एक मोठी रेड कॅन्डल ते बनवले परत। तर इथे आपण पुढ साईडला ट्रेड घेणार आहोत। तर आपण आपली ऑर्डर पंच केली आहे। जशी ऑर्डर आपली पंच होईल त्यानंतर आपण ह्याच्यातून 500-700 रुपये घेऊन निघून जाणार आहोत। आणि स्टॉक ऑप्शनमध्ये काय होतं की व्हॉल्यूम कमी असल्यामुळे मुवमेंट पटापट होत नाहीत आणि आपल्याला प्रॉफिट अँड लॉस लवकर दिसत नाही। आता आपली ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे। आता आपल्याला 1750 क्वांटिटी भेटलेत 7.45च्या रेटने। इथे आपण 12 ते 12,500 कॅपिटल यूज केलं आहे। आता आपल्याला प्रॉफिट दिसतं 495 रुपये। आता थोड्या वेळात लगेच थोडंसं वाढलं प्रॉफिट कमी ते प्रॉफिट बुक करून टाकून आजचा डे आपण क्लोज करणार आहोत। शेअरमध्ये डाऊन मुवमेंट येते। तर इथे आपण आपली ऑर्डर बुक करून टाकतोय। आपण 7.95ला आपण आपली ऑर्डर बुक केलेली आहे आणि 800 रुपये आपण बुक झालेत। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा।